मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद जळगाव मधील रिक्त जागा, क्लार्क, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, त्याचबरोबर शिक्षकांची किती जागा रिक्त आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बुलढाणा शिक्षण अधिकारी आणि संस्थांना पवित्रवर बिंदू नामावली अपलोड करण्यासंदर्भात अंतिम तारीख दिली त्याची आपण माहिती घेणार. नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रमुख दोन बातम्या पाहणार आहोत. बुलढाणा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी अंतिम डेडलाईन दिली, त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. त्याचबरोबर मित्रांनो, जळगाव जिल्हा परिषदेमध्ये एकूण 600 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. ग्रामसेवक, आरोग्य विभागामध्ये 312 आहेत. शिक्षकांच्या 400 जागा रिक्त आहेत. या संदर्भात आलेली बातमी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, चला तर सुरुवात करूया. मित्रांनो बघा, या ठिकाणी अध्यक्ष सचिव खाजगी शिक्षण संस्था बुलढाणा जिल्हा, मुख्याध्यापक अनुदानित विनाअनुदानित शाळा बुलढाणा जिल्हा यांना पाठवलेलं पत्र त्यांनी असं म्हटलेलं आहे. बघा, ज्या संस्थांनी या कार्यालयाकडून बिंदू नामावली तपासणी करून घेतली आहे त्यांनी दिनांक 17 म्हणजे आज मित्रांनो पर्यंत मागासवर्गीय आयुक्त, मागास वर्ग कक्ष अमरावती यांच्याकडून प्रमाणित करून घेऊन दिनांक 18 म्हणजे उद्या मित्रांनो पवित्र पोर्टलवर बिंदू नामावली नमूद करण्याबाबत संदर्भ क्रमांक 3 नुसार आपणास कळविण्यात आलेले आहे. त्यांनी असं म्हटलेलं की उद्यापर्यंत त्यांनी बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर अपलोड करायची आहे आणि त्यांनी प्रमाणित केलेल्या गोषवारीची प्रत म्हणजे मागासवर्गीय आयोगाने ती प्रत कार्यालयात सादर करून वरील संकेतस्थळावर रिक्त पदांची माहिती दिलेल्या प्रपत्रामध्ये भरायची आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण जळगाव जिल्हा परिषदेची बघा या ठिकाणी बातमी पाहूया. मित्रांनो, बातमी आहे जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरती लवकरच. एकूण बघा 616 कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी 2 ते 3 दिवसामध्ये शासनाकडून जाहिरात प्रसिद्धीची सूचना येण्याची शक्यता असून यानंतर लगेचच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. मित्रांनो, कोणत्या विभागात भरती आहे बघा, वरिष्ठ क्लार्कच्या 11 जागा आहेत, ग्रामसेवकांच्या 58 जागा आहेत, कनिष्ठ अभियंत्याच्या 56 जागा आहेत, सर्वाधिक जागा आरोग्य विभागात 312 आहेत. मित्रांनो, शिक्षकांच्या बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार शहरातील काही महाविद्यालय तसेच कॉम्प्युटर सेंटरचा वापर केला जाणार आहे. या नियोजनासाठी जिल्हा परिषदेने प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रही पाठवल्याचा माहिती जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची सुमारे 400 पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो, 400 पदे भरली जाणार आहेत. यासाठी परीक्षा होणार नाहीये, ती पवित्र पोर्टल मार्फत भरली जाणार आहेत. मात्र जी मेगा भरती होणार आहे त्यासाठी मात्र या ठिकाणी भरती प्रक्रियेची ऑनलाईन परीक्षा संदर्भात या ठिकाणी पूर्वतयारी चालू आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुलढाणा जिल्हा प्रशिक्षणाधिकारी यांनी पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात खाजगी शिक्षण संस्थांनी दिलेले आदेश, अंतिम डेडलाईन आणि जिल्हा परिषदेतील जळगाव जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीची आपण जाहिरात पाहिली. मित्रांनो, ती लवकरच येणार आहे. याबाबत आपण माहिती घेतली. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.